राष्ट्रीय महामार्ग 4 ते अंबपवाडी रस्ता तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन. सागर चोपडे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते अंबपवाडी औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून कायमस्वरूपी कॉन्क्रीट रस्ता करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे सागर चोपडे यांनी केली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून जिल्ह्यातील अनेक कामगार, उद्योजक तसेच व्यावसायिक दररोज प्रवास करत असल्याने वाहतुकीचा मोठा ताण असतो. खड्ड्यांमुळे वारंवार छोटे मोठे अपघात घडत असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चोपडे यांनी सांगितले. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून नेली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून दर्जेदार कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही सागर चोपडे यांनी दिला आहे. आवश्यक असल्यास ही बातमी अधिक वृत्तपत्रीय शैलीत किंवा अधिक आक्रमक राजकीय भाषेतही तयार करून देऊ शकतो. महान कार्य न्यूजसाठी विनोद शिंगे, कुंभोज. या रोडवरती असंख्य खड्डे पडले आहेत. यासाठी आम्ही वारंवार प्रत्येक वर्षी प्रशासनाला निवेदन देतो, तीव्र आमचे आक्रमक आंदोलन करतो. या रस्त्यावरती प्रत्येक वर्षी तात्पुरती मलमपट्टी केली जाते आणि लोकांना फसवण्याचं या ठिकाणी काम केलं जातं. कित्येक वेळा या प्रशासनाला सांगून सुद्धा तरी या ठिकाणी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. या रोडवरून जात असताना महाराष्ट्रभरातून उद्योजक या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी बरीच लोक ये जा करत असतात. कोल्हापूर असेल, सांगली जिल्हा असेल, या दोन जिल्ह्यामधून कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात येतो आणि रोडवरून येत जा असताना त्यांना त्यांच्या वाहनांना असेल त्रास, त्यानंतर लोकांना होणारा त्रास असेल. मोठे खड्डे पडले आहेत आणि या पूर्ण रस्त्याचा मला वाटतं खुळखुळा झाला आहे. तरी लवकरात लवकर प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि कायमस्वरूपी एक कॉन्क्रीट रस्ता या ठिकाणी आपल्या या रोडला झाला पाहिजे आणि त्याशिवाय हा रस्ता टिकू शकत नाही. आणि जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाला वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून आम्ही या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारण्याचं काम करणार आहे. लवकरात लवकर हा रस्ता नाही झाला तर शिवसेना स्टाईलने एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल अशी या ठिकाणी मी नमूद करतो आणि याची दखल घ्यावी आणि इथून पुढे जे काय आंदोलन